नमस्कार मित्रांनो. आजचा आपला टॉपिक आहे ग्लँड. ग्लँड म्हणजे ग्रंथी. ग्रंथी म्हणजे अशा प्रकारच्या पिशव्या ज्यांच्यामध्ये काही ना काही गोष्टी स्टोअर असतात. ठीक, कामाच्या गोष्टी स्टोअर असतात. तर किती प्रकारच्या ग्लँड आहेत आणि परत कोणत्या कोणत्या गोष्टी यांच्यामुळे होतात, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. आणि लक्षात ठेवा की खूप सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला आज मी देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ठीक, तर लक्ष द्या. ग्लँड म्हणजे ग्रंथी असतात. ग्रंथी म्हणजे पिशव्या ज्यांच्यामध्ये काही ना काही स्टोअर राहील, गोष्ट लिक्विड फॉर्ममध्ये स्टोअर राहील. तर ग्लँड 3 प्रकारचे असतात आपल्या शरीरामध्ये. पहिला प्रकार आहे एक्झोक्राईन, दुसरा प्रकार आहे एंडोक्राईन, तिसरा प्रकार आहे मिक्स. किती प्रकारच्या ग्लँड आताच पाठ करून टाकू. पहिला एक्झोक्राईन, दुसरा एंडोक्राईन, तिसरा मिक्स. पहिला एक्झोक्राईन, दुसरा एंडोक्राईन, तिसरा मिक्स. 3 प्रकारच्या ग्लँड झाल्या. तर सर्वप्रथम आपण एक्झोक्राईन ग्लँड आणि एंडोक्राईन ग्लँड समजून घेऊ. एक्झोक्राईनला मराठीमध्ये म्हणतात बहिःस्रावी, एंडोक्राईनला मराठीमध्ये म्हणतात अंतर्स्रावी, आणि मिक्स म्हणजे दोन्ही काम करणार. बहिःस्रावीसुद्धा असेल आणि अंतर्स्रावीसुद्धा असेल. तर एक्झोक्राईन आता बेसिकली आपण एक्झोक्राईनला सुरू करूया. एक्झोक्राईन बघा, सरळ गोष्ट आहे. एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे असं याच्यामध्ये एक थोडीशी गोष्ट आधी समजून घ्या. ह्या 2 गोष्टी समजायच्या आधी, की समजा गोष्ट रक्तामध्ये मिसळत असेल तर ती झाली एंडो म्हणजे आतमध्ये, आणि समजा एखादी गोष्ट रक्तामध्ये मिसळत नसेल तर त्याला म्हणायचं बाहेरील म्हणजे बाह्यस्रावी किंवा म्हणजे सिंपल एक्झोक्राईन. लक्षात ठेवा, समजलं का? म्हणजे रक्तात मिक्स झाली तर काय होईल, ती रक्तात मिक्स झाली तर काय होईल एंडो, आणि रक्तामध्ये मिक्स झाली नाही तर काय म्हणायचं त्याला एक्झो. एक्झो म्हणजे बाहेर. म्हणजे इथं आत आणि बाहेर हे कशावरून ठरवलं आपण? रक्तामध्ये मिसळण्याच्या पद्धतीवरून. ठीक आहे, रक्तात मिसळली गोष्ट तर सिंपल एंडो, आणि रक्तात मिसळली नाही तर एक्झो. चला, कळलं इथपर्यंत? मग आता बघा काय आहे एक्झोक्राईन ग्लँड. यांचे ह्या सिंपल काय देतात? एन्झाईम देतात. एन्झाईमला मराठीमध्ये विकर असं म्हणतात. त्याच्यानंतर जर आपण एंडोक्राईनबद्दल बघितलं तर त्या काय देतात? हॉर्मोन्स देतात. हॉर्मोन्स. तर सर्वप्रथम आपण हॉर्मोन आणि एन्झाईम या दोघांमधला बेसिक फरक समजून घेऊया. ओके, तर एन्झाईम म्हणजे काय? तर एखादी गोष्ट, आता आपल्या शरीरामध्ये भरपूर साऱ्या प्रोसेसेस घडत असतात, तर त्या प्रोसेसला मदत करते. प्रोसेस होण्यासाठी मदत करते, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो एन्झाईम. त्याला काय म्हणतो आपण? एन्झाईम. समजलं का? एन्झाईम म्हणजे काय? एन्झाईम म्हणजे काय? एखादी गोष्ट घडत आहे तर त्याला मदत करण्याचं काम कोण करते? एन्झाईम करते. ठीक, समजेल तुम्हाला हळूहळू आता काय. त्याच्यानंतर बघा, आता एक 100% गोष्ट लक्षात ठेवा की कधीच एन्झाईम हे रक्तासोबत, सिंपल लक्षात ठेवा, रक्तासोबत कॉन्टॅक्ट करत नाही. काय म्हटलं मी तुम्हाला? परत सांगतो. काय की जो म्हणजे एन्झाईम्स असतात, एन्झाईम्स हे एन्झाईम कधीच रक्तामध्ये मिसळत नाही. लक्षात ठेवा, ब्लडसोबत काहीच कॉन्टॅक्ट नसतो त्यांचा. त्याच्यानंतर जर आपण हॉर्मोनची गोष्ट केली, हॉर्मोन्स, तर हॉर्मोन्स जे आहे ते 100% ब्लडमध्ये मिक्स होतील. 100% ब्लडमध्ये मिक्स होतील. ठीक आहे, बेसिक फरक समजला का? परत सांगतो. एन्झाईम हे रक्तामध्ये कधीच मिक्स होणार नाही. म्हणजे ब्लडसोबत त्यांचा कॉन्टॅक्ट होईल का? नाही. पण जर आपण हॉर्मोनची गोष्ट केली तर हॉर्मोन्स म्हणजे यांचा मात्र ब्लडसोबत कॉन्टॅक्ट होईल, म्हणजे होईल 100% गॅरंटी आहे. ठीक आहे, मग आता समोर जायचं, कळलं इथपर्यंत? मग आता बघा काय असते की जे आता सिंपल जे एन्झाईम आहे ते ब्लडमध्ये मिक्स तर होणार नाही. मग आता मला सांगा, आपल्या शरीरामध्ये ब्लड वेसल्स आहेत. ठीक आहे, आर्टरी, वेन्स, सगळं काय ज्यांच्यामध्ये रक्त वाहते. बरोबर आहे, म्हणजे रक्त वाहते. पाईपलाईन म्हणा आपण सरळ आपल्या पूर्ण बॉडीवर काही आहे पाईपलाईन पसरलेली आहे, ज्यांच्यामधून काय वाहत आहे? रक्त वाहत आहे. पण लक्षात ठेवा, एन्झाईम जे आहे ते रक्तामध्ये मिसळत नाही. मग खरंच त्या रक्ताच्या नलिकांमधून तो वाहणार आहे का एन्झाईम? नाही ना. मग त्यासाठी बघा काय असते, त्यांच्यासाठी सेपरेट म्हणजे डक्ट असतात. म्हणजे लक्षात ठेवा, एन्झाईम व्हायसाठी सेपरेट नडी संरचना असते आपल्या शरीरामध्ये. ठीक आहे, तर लक्षात ठेवा इथं डक्ट असते. कोणामध्ये? एक्झोक्राईन ग्लँड. म्हणजे एक्झोक्राईन ग्लँडला डक्टची आवश्यकता आहे. पण आता जर आपण एंडोक्राईनला बघितलं तर हॉर्मोन्स निघते ना त्यांच्यामधून. तर हॉर्मोन्स निघेल तर ते जाते कुठं? ब्लडमध्येच जाते. मग त्यांना सेपरेट रस्त्याची गरज आहे का? सेपरेट पाईपलाईनची आवश्यकता आहे का? नाही का? नाही. म्हणून लक्षात ठेवा, त्यांच्यासाठी डक्ट नसते. कळलं का इथपर्यंत? ठीक आहे, समजलं इथपर्यंत? काही अडचण नाही कोणाला? परत एकदा रिपीट करतो बघा. आपण काय शिकतो? ग्लँड. ग्लँड म्हणजे काय होते? ग्रंथी. ग्रंथी म्हणजे सरळ एक साध्या भाषेमध्ये थैली समजते ना? बाजाराला जायचं थैला, वांगे टमाटर भरतो आपण त्याच्यामध्ये. ठीक आहे, थैली समजली? थैली म्हणजे ग्रंथी. ग्रंथीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ग्लँड म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या साध्या भाषेमध्ये थैली म्हणायची. ठीक आहे, मग किती प्रकारच्या ग्रंथी असतात? 3 प्रकारच्या असतात. पहिली कोणती? एक्झोक्राईन, दुसरी कोणती? एंडोक्राईन, आणि तिसरी कोणती? मिक्स. मग एक्झोक्राईन म्हणजे काय? की ज्या एन्झाईम देतील, एन्झाईम म्हणजे रक्तात मिक्स होतील का? त्यांच्या जे एन्झाईम आहे ते रक्तामध्ये मिक्स होईल का? नाही. मग त्यासाठी सेपरेट नडीची आवश्यकता म्हणजे डक्टची आवश्यकता आहे.
ब्लडसोबत कॉन्टॅक्ट होणार नाही. त्याच्यानंतर आपण समजा एंडोक्राईन बघितली तर हॉर्मोन्स देतील त्या, आणि हॉर्मोन्स रक्तामध्ये मिक्स होतात म्हणून त्यांना डक्टची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता राहिला मिक्स ग्लँड. तर मिक्स ग्लँड म्हणजे काय, की अशा प्रकारचे ग्लँड की ज्या तुम्हाला हॉर्मोन्स पण देतील, ठीक आहे, ज्या हॉर्मोन्स पण देतील प्लस एन्झाईमसुद्धा देतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, हॉर्मोन्स आणि एन्झाईम दोन्ही देतील. मग कधी कधी एक्झाममध्ये प्रश्न विचारते, अशी कोणती ग्रंथी आहे, अशी कोणती ग्लँड आहे की जी मिक्स ग्लँड आहे, हॉर्मोन्स पण देते आणि एन्झाईम पण देते. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्की समजेल. म्हणजे ॲक्च्युली होणार काय आहे की आपण वन बाय वन शिकणार आहोत. पहिले एक्झोक्राईन, हा व्हिडिओ पूर्ण एक्झोक्राईनबद्दल असेल. त्याच्यानंतर एंडोक्राईन आणि मिक्स मी तुम्हाला एकामध्ये शिकवून देईन. ठीक आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ बनेल, मग ते एवढं मोठं पाहत नाही पुरं आहे ना. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं इन्फॉर्मेशन तुम्हाला म्हणजे प्रत्येक मिनिटाला भेटत राहील. तर मिक्स ग्लँड हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ सिरीज झाल्यानंतर तुम्हाला समजूनच जाईल की कोणती ग्लँड ही मिक्स असते. ठीक, तर लक्षात ठेवा एक्झोक्राईन. आता आपला टॉपिक आहे एक्झोक्राईन. तर लक्षात ठेवा एंडोक्राईन आपला नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. तर सर्वप्रथम आपण आता सुरू करूया कोणती ग्लँड, एक्झोक्राईन ग्लँड. चला, तर आता शिकूया आपण एक्झोक्राईन ग्लँड. ठीक, तर एकदा थोडं रिवाईज करू टाकतो. ओके, पटापट. काय शिकवतो आपण, ग्रंथी. ग्रंथी म्हणजे इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण त्याला, ग्लँड. साध्या भाषेत काय म्हणतो आपण त्यांना, थैल्या. ठीक आहे, थैली. त्याच्यानंतर किती प्रकारच्या ग्लँड असतात, 3 प्रकारच्या. कोणत्या कोणत्या, एक्झोक्राईन, एंडोक्राईन आणि मिक्स ग्लँड. एक्झोक्राईन ग्लँड काय देतात, एन्झाईम. एन्झाईम रक्तामध्ये मिसळेल का, नाही. त्याच्यानंतर लक्षात ठेवा त्याच्यामुळे त्यांना सेपरेट म्हणजे नडी सिस्टमची आवश्यकता आहे का, तर हो, म्हणजे डक्ट प्रेझेंट आहेत. त्याच्यानंतर आपण पाहू, काय बघू, एंडोक्राईन. एंडोक्राईनमध्ये आपण काय बघितलं होतं की काय निघतात त्याच्यातून, हॉर्मोन्स. हॉर्मोन्स म्हणजे काय, की अशा गोष्टी ज्या उत्तेजना निर्माण करतात शरीरामध्ये, त्यांना आपण काय म्हणतो, हॉर्मोन्स म्हणतो. मग हॉर्मोन्स रक्तामध्ये मिक्स होतील का, तर हो. त्याच्यानंतर त्यांना सेपरेट नडी सिस्टमची आवश्यकता आहे का, नाही, त्याच्यामुळे डक्ट नसतील. ठीक, तर आता बघूया आपण एक्झोक्राईन ग्लँड. एक्झोक्राईनमध्ये टोटल तुम्हाला 9 म्हणजे 8 ते 9 ग्लँड शिकायचे आहे. त्याच्यापैकी आपण पहिल्यांदा 6 शिकून घेऊ पटपट. त्याच्यानंतर आपण समोर जाऊया आणि म्हणजे आज आपलं एक्झोक्राईन पूर्ण कंप्लीट होऊन जाईल. ठीक, चला लक्ष द्या. तर लक्षात ठेवा पहिली जी ग्लँड आहे एक्झोक्राईनमध्ये ती आहे सेरुमेन ग्लँड. कोणती ग्लँड आहे ही बघा, सेरुमेन ग्लँड. आता सेरुमेन ग्लँड असते कुठं, कानामध्ये. ठीक आहे, आपण म्हणतो ना कान, आपलं कान माहीत आहे का, आहे का तुम्हाला कान. ठीक आहे, तर हे कानामध्ये कोणती ग्लँड असते, सेरुमेन ग्लँड. कोणती ग्लँड असते, सेरुमेन ग्लँड. आता सेरुमेन ग्लँड करते काय, तर सर्वप्रथम तुम्हाला आधीच सांगतो मी, इथून कुठेही कुठूनच आता जेवढं पण आपण ग्लँड शिकू याच्यामधून कुठेही रक्ताचा जवळजवळपर्यंत संबंध नाही. परत सांगून राहिलो, रक्ताचा जवळजवळपर्यंत कुठंच संबंध नाही, दूरपर्यंत कुठंच संबंध नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा पहिली जी ग्लँड आहे सेरुमेन ग्लँड, ती कुठे असते, कानामध्ये. तर कानामध्ये कोणती ग्लँड असते, सेरुमेन ग्लँड. सेरुमेन ग्लँड आता करते काय, तर ती वॅक्स निर्माण करते. वॅक्स आहे नाही का, आपण म्हणतो कानातला मड गेला म्हणते कानात, मग ते साफसफाई करणार येते पण असं टाकते कानामध्ये भडाकसे एकदम आहे ना. हां, तर ते सेरुमेन ग्लँड. तर ते वॅक्सचं काम कोणतं आहे, तर बघा तो वॅक्स जो असते ना, तो लुब्रिकेशन म्हणजे आपला कानाला ओलसरपणा त्याच्यामध्ये ठेवते कानामध्ये. ठीक आहे, आतमध्ये. आणि परत अँटीबॅक्टेरियल असते, म्हणजे समजा काही बॅक्टेरिया लागलं, जमा झाला, तर त्याच्यामुळे आपल्या कानाला रोग होऊ शकतो. मग त्यापासून सुरक्षेचं काम करते कोण, हे वॅक्स. आता काही लोकांची सवय राहते नेहमी कानच खाजवत राहायचे पागलसारखे असे काही पण. आता मला सांगा, समजा ते असे 10 वेळा काढत राहतील, मग त्याच्यातून काय होईल, तो वॅक्स संपून जाईल. होऊ शकते तिथे बॅक्टेरिया घुसला तर काय आहे की नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी, की 10 वेळात ते कान साफ करण्याची पद्धत बंद करा. सिंपल गोष्ट आहे. कारण सांगतो, हे वॅक्स कामाची गोष्ट आहे. आपल्याला काय वाटते, ह्या कानामध्ये का मैल घुसला रे, असं काही राहत नाही भाऊ, कामाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्याला म्हणजे फक्त ते टॉवेलनं आपण आंघोळीच्या वेळेस जेवढं करतो ना बस तेवढंच, बाकी असं जबरदस्तीनं खोसायचं नाही अंदर ना. ठीक आहे, कारण की अशी कोणतीच मेथड नाही सायंटिफिकली की आपण पूर्णपणे मड काढू आणि आपल्या अंदरच्या कानाच्या पडद्याला म्हणजे धक्का लागणार नाही. ठीक आहे, आता जे डॉक्टर्स वगैरे असतात, मी सांगतो ना, थोडं सर्च करा डाटा तुम्ही, की डॉक्टर वगैरे ते म्हणतात ना, की त्यांच्याकडे सुद्धा अशी पर्टिक्युलर मेथड नाही की ते बरोबर जो मड असते म्हणजे हा वॅक्स. ठीक आहे, त्याला तर बदनाम करून ठेवलं त्या मडाला. ठीक आहे, तो मड नाही आहे, तो वॅक्स म्हणजे मड म्हणजे पण कामाची गोष्ट आहे ते. ठीक आहे, खूप जास्तही नाही झालं पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढा जास्त मड काढाल ना, तो तेवढा जास्त काम करेल. म्हणजे हा नवीन जोपर्यंत बनत नाही जोपर्यंत तुम्ही काय करणार नाही, ते काढणार नाही. समजा काढलं नाही तुम्ही, तर ते खूपच बनण्याची प्रक्रिया मंदावते. आणि जसं तुम्ही ते काढलं तर प्रक्रिया अजून जोरात होते आणि जास्त मड बनायला सुरुवात होते. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, असं ते गिनकोरणा वगैरे जास्त कानामध्ये टाकायचं नाही, कारण की तो कानाचा पडदा फाटण्याची म्हणजे धोका असतो. ठीक आहे, समोर जाऊया. हां, ओके, समोर चला. तर पहिली कोणती ग्लँड आहे, सेरुमेन ग्लँड. काय कुठं राहते रे बाबा, ते कानात राहते. त्याच्यानंतर काय निर्माण करते, वॅक्स निर्माण करते. वॅक्स म्हणजे आपल्या गरीबाच्या भाषेत
मड जमा करते. ठीक आहे. काम कोणतं आहे? आपल्या कानाला ओलसरपणा ठेवणे आणि अँटीबॅक्टेरियल म्हणजे बॅक्टेरियापासून म्हणजे सुरक्षा करणे. ठीक आहे. दुसरी ग्लँड आहे लॅक्रिमल ग्लँड. आता ही खतरनाक मस्त ग्लँड आहे लॅक्रिमल ग्लँड. तर ग्लँड ही लॅक्रिमल ग्लँड कुठे असते? तर डोळ्यामध्ये. आता कुठं असते? तर हा बघा, हा डोळ्याच्या वरच्या भागाने हा बघा, हा एवढ्यात ग्लँड असते लॅक्रिमल ग्लँड एवढ्यात. ठीक आहे. आता हिचं काम कोणतं आहे मग? तर लक्षात ठेवा, अश्रू बनवणे. लॅक्रिमल ग्लँडचं काम कोणतं आहे? अश्रू बनवणे. जे टीयर्स अश्रू बनवण्याचं काम कोणत्या ग्लँडचं आहे? लॅक्रिमल ग्लँडचं आहे. ठीक आहे. तर आता समजलं अश्रू कोण बनवते? लॅक्रिमल ग्लँड. आता जेव्हा म्हणजे लक्षात ठेवा, मग अश्रूचं काम कोणतं आहे? आपल्याला अश्रू म्हणजे सिंपल कोणत्या कामाचे आहे? तर आता पहा, ऐका. अश्रू काय करते? आपल्या डोळ्यामध्ये ओलसरपणा म्हणजे शाबूत ठेवते. आपले डोळे समजा म्हणजे ओलसरपणा संपला आपल्या डोळ्यांचा, तर लक्षात ठेवा ते म्हणजे आपला डोळा खराब होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याला ओलसरपणा टिकवून ठेवण्याचं काम कोणाचे? अश्रूचे आहे. ठीक आहे. मग अश्रू असे हे लॅक्रिमल ग्लँडमध्ये बनले, तर असे पडतात अश्रू. असे हे इथून असे पडतात इथून. ठीक आहे. इथून असं ते जास्त अश्रू झाले तर इथून लीक करतील, पण अदरवाईज अश्रू असे येतात असे. ठीक आहे. हां. तर हा दिसते ना, हा वाला पाठ, हा वाला हां तर इथं अश्रू जाऊन स्टोअर होतात. लक्षात ठेवा. हा वाला बघा दिसते का व्हिडिओमध्ये तुम्हाला? हा. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे ना, त्याला म्हणतात पंक्टम. त्याला काय म्हणतात? पंक्टम. ते लिहून ठेवलं बघा, पंक्टम. तर पंक्टम काय करते? अश्रूला स्टोअर करते. स्टोअर करते. आता मी तुम्हाला एक काम सांगतो. पण काय होते की एक ग्लास पाणी घ्यायचं. ठीक आहे. हे बघा, हे पाणी घ्यायचं असं बॉटलमध्ये पाणी घ्यायचं. बॉटल म्हणा, ग्लास म्हणा, कुठे पाणी घ्या आणि तो जो पाणी आहे तो प्या. ठीक आहे. साधा पाणी. आणि दुसरं काय करा तुम्ही, म्हणजे आता म्हणतात ना, अश्रू जमा करा तुमचे. तुम्ही रडाल ना तेव्हा तुम्ही अश्रू जमा करा. ठीक आहे. अश्रू जमा करा आणि एवढंच जेवढं तुम्ही पाणी पिलं तेवढंच नाही काय करा, दुसऱ्या बॉटलमध्ये अश्रू जमा करा. आता दोन्ही गोष्टी प्या, म्हणजे एक वेळा पाणी प्या आणि एक वेळा काय प्या? अश्रू प्या. तर कोणती गोष्ट म्हणजे हेल्दी आहे? तर लक्षात ठेवा, अश्रू. परत सांगतो की पाण्यापेक्षा अश्रू पिलेलं केव्हाही बरं. कारण की बघा, अश्रू जे आहे त्यांच्यामध्ये अँटीबॉडी असतात, जे आपल्या शरीराची म्हणजे इम्युनिटी वाढवतात. त्याच्यानंतर बघा त्या म्हणजे मिनरल्स असतात त्याच्यामुळे म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला फायद्याच्या आहेत. तर लक्षात ठेवा, एक ग्लास अश्रू प्या एक ग्लास पाण्यापेक्षा. मग आजपासून काय कराल? आपले अश्रू जमा करायचे. हां. ठीक आहे. आणि पिऊन घ्यायचं थोडंसं. ठीक आहे. कळलं? हां. तर लक्षात ठेवा अश्रू. आता अश्रूचे परत कोणतं काम आहे? तर लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यावर बघा लेअर असते म्हणजे पाण्याची. ठीक आहे. म्हणजे लिक्विडची लेअर असते. तर ती काय करते की आपल्या डोळ्यामध्ये लाईट गेला पाहिजे बरोबर. ठीक आहे. लाईट बरोबर गेलं पाहिजे, हे सुद्धा काम कोण करते? अश्रू करते. ठीक आहे. तर अश्रूचे काम समजले तुम्हाला? समजावूया आता. ठीक आहे. तर अश्रू कोणती ग्लँड बनवते? लॅक्रिमल ग्लँड बनवते. कोणती ग्लँड बनते? लॅक्रिमल. असते कुठं? तर बघा वरच्या भागाला, डोळ्याच्या वरच्या भागाला, हे इथं असते लॅक्रिमल ग्लँड. ठीक आहे. अश्रू स्टोअर कुठं होते? पंक्टम या ठिकाणी. कळलं इथपर्यंत? एक ग्लास अश्रू की एक ग्लास पाणी, कोणतं वालं प्यायचं हेल्दी आहे? तर लक्षात ठेवा, अश्रू. ओके. समोर चला. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या नंबरची ग्लँड आहे मेबोमियन ग्लँड. तिसरी ग्लँड कोणती आहे? मेबोमियन ग्लँड. तर ही सुद्धा डोळ्यातच असते, पण ही असते खालच्या बाजूला. ही कुठे असते? खालच्या बाजूला, एवढ्या भागात. ठीक आहे. हां. ह्या एवढ्या भागात असते, खालच्या बाजूला मेबोमियन ग्लँड. आता ही काय करते? तर ही एक प्रकारचे तेल बनवण्याचं काम करते. ऑइल म्हणजे तेल बनवते. आता हे तेल कोणत्या कामाचे आहे? बघा, सोपं काम आहे. तुम्ही लहान होते का? पहिले लहानपणी आपली आई काय करते, म्हणजे आम्ही जेव्हा होतो नाही का, तर आपल्या पोरायचं कसं तुम्हाला माहिती आहे ना, मातीत खेळणीवालं काम राहते आपलं. मग आपण काय करतो? मातीत खेळून जातो. मग कसं आपले पाय खास करून हिवाळ्यामध्ये म्हणजे कसं एकदम ड्राय होऊन जातात. ठीक आहे. आणि पूर्ण भरते माणूस, आहे की नाही? मग सकाळी आपलं आंघोळ वगैरे झाली तर आई काय करायचे की सकाळी धरलं आपलं आंघोळ वगैरे झाल्यानंतर खोबऱ्याचं तेल ते नाही का पॅराशूट लावून आपल्या पायाला असं लावून द्यायचं मस्तपैकी, आहे का नाही? एक नंबर. त्याच्यानं आपले जे हात होते ते एकदम मस्त आहे ना, ओलसर म्हणजे चांगले, बरोबर आहे, चांगले राहायचे. पण ज्या दिवशी आपण तेल लावलं नाही, ठीक आहे, तर ते कसं पूर्ण असं थोडंसं बी घासलं ते पूर्ण पांढरं पार्ट येऊन जायचं, बरोबर आहे की नाही? मग त्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याला तेल लावून द्यायचे. आजकाल तर ते नवीन काय आले बाबा, काय म्हणते त्याला, बॉडी लोशन वगैरे आले, ठीक आहे. तर पण आपल्या मायनं आपल्याला काय केलं, पॅराशूटनंच जगवलं, आहे की नाही? हां. तर आता बघा कसं आहे, तर सेम गोष्ट घडते आपल्या डोळ्यामध्ये. काय होते बघा की डोळ्यामधला पाणी हा इव्हॅप्युरेट नाही व्हायला पाहिजे. इव्हॅप्युरेट म्हणजे वाफ नाही बनायला पाहिजे पाण्याची, कारण की पाणी गरजेचं आहे आपल्या डोळ्यामध्ये. मग त्यासाठी त्याच्यामध्ये काय मिक्स केलं जाते? तेल मिक्स केलं जाते. तर मी बघा तुम्हाला ते सांगितलं की आपण समजा तेल लावलं तर आपल्या म्हणजे सिंपल त्वचेवरचं पाणी हा इव्हॅप्युरेट होत नाही आणि त्याच्यामुळे आपली त्वचा ड्राय होत नाही. जेव्हा आपण तेल लावलं तर. पण समजा तेल नाही लावलं तर काय होईल की तो पाणी इव्हॅप्युरेट होते. तर लक्षात ठेवा,
समजा पाण्यामध्ये तेल टाकलं आपण तर पाण्याचा इव्हॅपोरेशनचा रेट कमी होतो आणि त्याच्यामुळे बघा डोळ्यातील पाणी शाबूत ठेवण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता आहे, ऑइलची आवश्यकता आहे, तेलाची आवश्यकता आहे. तर सिंपल लक्षात ठेवा, तो जो तेल बनवण्याचं काम करते ते कोण करते, कोणती ग्लँड करते बघा, मेबोमियन ग्लँड करते. कोणती ग्लँड करते, मेबोमियन ग्लँड. कळलं ना, काय अडचण नाही कोणाला. मग त्याच्यानंतर बघा परत एक गोष्ट, हा चिपूड. आता सकाळी आता माहितीच असेल चिपूडच म्हणतात ना, ठीक आहे. आता बाकी माहीत नाही पण आमच्या विदर्भामध्ये त्याला चिपूडच म्हणतात, ठीक आहे. पांढऱ्या प्रकारचं सकाळी उठलं आपण असं की असं आपण डोळे असं करत निघतो, ठीक आहे. तर ते जे चिपूड असते, चिपूड पांढरा पार्ट राहते, तो चिपूड म्हणजे कोणती ग्लँड म्हणून होते, मेबोमियन ग्लँड. आता कधी पाहते मी बॉलिवूडचे गाणं पाहिलं असणार ना, लहू बन के आंसू बरसने लगे. आता मला खरं सांगा भाऊ, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, एक्झोक्राईन ज्या ग्लँड आहे त्यांच्या आणि रक्ताचा काही संबंध आहे का, आणि लहू म्हणजे होते रक्त. आता बॉलिवूडवाले आपल्याला पागल नाही बनवत का, त्यानं काय म्हटलं होतं, लहू बनके आंसू बरसने लगे, म्हणजे आपल्या डोळ्यातून खून वाहील. आता मला एक गोष्ट सांगा, खरं सांगा, जो गाणं म्हणत आहे, ठीक आहे, त्यानं डॉक्टरकडनं जायला पाहिजे का? कारण की सायन्स काय म्हणते की डोळ्यातून अश्रू वाहत आणि रक्त वाहणार नाही. कारण अश्रू काय आहे, एक प्रकारचं एन्झाईम आहे ना, एन्झाईम. मग एन्झाईम हा रक्तासोबत काय संबंधित आहे का? नाही ना. काही बी पागल बनवते आपल्याला, ठीक आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील अजून समोर हळूहळू, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ते गाणं पागलसारखं आहे, ते ऐकायची गरज नाही आपल्याला, ठीक आहे. लहू बनके आंसू कधी बरसत नाही. लक्षात ठेवा, आपल्या डोळ्यातून अश्रूच वाहतील आणि त्याच्यातून रक्त निघणार नाही, हे फायनल आहे, ठीक आहे. आणि समजा वाहत असतील, आता कोणा होऊ शकते बा, आता ठीक आहे, गाणं सिरियस घेतला त्यानं, होऊ शकते, तर मग काहीतरी त्यांना दवाखान्यात जायला पाहिजे, ठीक आहे. चला समोर चला. आता बघा, तर मेबोमियन ग्लँड काही प्रॉब्लेम नाही कोणाला. नंतर आहे स्वीट ग्लँड म्हणजे काय होते की घाम. सिंपल लक्षात ठेवा, पूर्ण शरीरभर असतात, त्या पूर्ण शरीरभर असतात स्वीट ग्लँड. स्वीट म्हणजे घाम ग्रंथी म्हणतो आपण त्यांना, घाम ग्रंथी, ठीक आहे. शरीरातून घाम निघला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे ना, उन्हाळ्यामध्ये किती खतरनाक घाम येते. आता काही पाहाल तुम्ही लोकं, काही लोकांना इतका घाम येते खतरनाकच एकदम, ठीक आहे. आपल्या बॉडीच्या इकडे तिकडे कुठे घाम येऊन जाते, है ना. त्याच्यामुळे मग आता घामाचं काम आहे, घाम म्हणजे काय की बॉडी टेम्परेचर मेंटेन राहते घामामुळे. की जसं आता खूप टेम्परेचर आहे बाहेर, तर बाहेर टेम्परेचर असल्यामुळे काय होते की आपल्या शरीरातून खूप जास्त पाणी बाहेर निघते, म्हणजे घामाच्या ह्याच्याने. आणि ते घाम निघलं की काय होते, मग हवा वगैरे लागली तर आपल्या बॉडी कशी थंडी होऊन जाते. तर लक्षात ठेवा, बॉडी टेम्परेचर मेंटेन करायसाठी घामाची खूप आवश्यकता आहे, ठीक आहे. मग आता परत मला सांगा, आताच तुम्हाला सांगितलं, घाम म्हणजे एक सिंपल पाण्याचा पदार्थ आहे. मग तो घाम हा शरीरावर टिकला पाहिजे काही काळपर्यंत. मग त्यासाठी तुम्हाला कोणत्या ग्रंथीची आवश्यकता आहे, तर सेबेसियस ग्लँड म्हणजे तैलीय ग्रंथी, ठीक आहे. म्हणजे ज्यांच्यातून तेल बाहेर निघते. आता काही पाहिजे ना, असं हे इथून तेल निघते पा. आता जनरली आमच्या पोरांना असते, पोरीवारीकडून घाम कसं ते थोडंसं बी तेल ते पावडर लावतील, काही क्रीम लावतील, फेरन लावली, हे वगैरे, ठीक आहे. पण ती गोष्ट एवढी आवश्यक नाही आहे. कारण की सांगतो, तुम्ही जास्तच ते तेल येऊ दिलं नाही ना, तर मग मुरूम व्हायला लागतात, मुरूम. मग म्हणते, ओ माय गॉड, मला मुरूम झाले. मला सरळ सांगा की बाई, म्हणजे एखादी मुलगी आहे, म्हणजे मुली भरपूर केअरफुल असतात त्यांच्या स्किनबद्दल. मग घाम येणे किंवा तेल येणे काही चुकीची गोष्ट नाही, ही नॅचरल गोष्ट आहे. आणि ती समजा तो तेल निघला नाही बाहेर, तर मग तेच तुम्हाला मुरूम होतील आणि ते तुम्ही सिंपल गोष्ट आहे. म्हणून बघा, कोणत्याही ब्युटी प्रॉडक्ट म्हणजे वापरायच्या आधी थोडंसं डॉक्टरचा सल्ला घ्या, ठीक आहे. ओके. आता आपल्याच मताने लावून राहिलं, मग झाले मुरूम मोठे, ओ माय गॉड, आता मला कोण मागेल. असे बरेचसे प्रश्न येतात ना, ठीक आहे. हां, चला समोर चला. तर किती झाल्या आपल्या 5 ग्लँड कंप्लीट झाल्या. कोणत्या पहा. पहिली कोणती आहे भाऊ, सेरुमेन ग्लँड. कुठं राहते, कानामध्ये. काय निर्माण करते, वॅक्स. ठीक आहे. मड. त्याच्यानंतर बघा दुसरा मड म्हणजे वॅक्स, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी ग्लँड कोणती आहे, लॅक्रिमल ग्लँड कुठं राहते, डोळ्यामध्ये. कोणत्या भागाला, वरच्या भागाला. काय बनवते, अश्रू बनवते. कुठं स्टोर होते अश्रू, पंक्टम. हां, अजून एक गोष्ट राहिली सांगायची बघा, जे अश्रू राहते, अश्रूमध्ये लायसोझाईम नावाचे एन्झाईम राहते, तर लायसोझाईम हा अँटीबॅक्टेरियल राहते. म्हणजे समजा आपल्या डोळ्या वगैरेमध्ये बॅक्टेरिया गेला तर ते ॲटोमॅटिक मरून जाईल, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, लायसोझाईम राहते. आता लायसोझाईम परत एक कुठं राहते सांगू का, जे आपण जो सलाइवा बनते, लाड, तो लाडमध्ये सुद्धा लायसोझाईम असते, ठीक आहे. सांगू आपण त्याचं काम तुम्हाला जेव्हा आपण लाड ग्रंथी शिकू तेव्हा, ठीक आहे. चला समोर चला. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारची ग्लँड कोणती आहे, मेबोमियन ग्लँड. कुठं असते, डोळ्याच्या खालच्या बाजूला असते. काय बनवते ते, चिपूड किंवा ऑइल, चिपूड आणि ऑइल दोन्ही बनवते, ठीक आहे. त्याच्यानंतर स्वीट ग्लँड, हे पूर्ण शरीरभर पसरली असते. म्हणजे नेमकी कोणती ग्रंथी आहे, घाम ग्रंथी. घाम बनवण्याचं काम करते. आणि घामाचं तुम्हाला मी आधीच काम सांगितलं, घाम काय करते, शरीराचं टेम्परेचर मेंटेन ठेवते. त्याच्यानंतर बघा, आता अजून सांगायचे राहिले काही गोष्टी नाही का. हां, तर स्वीट ग्लँड बघा काय असते, कुठं प्रेझेंट असते पहा, लोअर डर्मिस. आता आपल्या त्वचेचे काही लेअर, अप्पर डर्मिस, मिडो डर्मिस आणि लोअर डर्मिस. तर आपली घाम ग्रंथी ह्या कुठं असतात, लोअर डर्मिसमध्ये असतात, ठीक आहे. आणि बघा, आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू असतात. मी तुम्हाला त्या टिश्यू चॅप्टरमध्ये शिकवून देईन, ठीक. तर त्या ज्या म्हणजे स्वीट ग्लँड असतात, त्या
ॲडिपोस टिश्यूने अशा म्हणजे सराउंडेड असतात. त्यांच्या आजूबाजूला कोणत्या टिश्यू असतात? ॲडिपोस टिश्यू. ठीक आहे. तर आता परत सांगून राहिलो कोणती ग्लँड असते ज्यांच्या सराउंडिंगमध्ये काय असते? ॲडिपोस टिश्यू असते. तर कोणती ग्लँड आहे? स्वीट ग्लँड. कोणती ग्लँड आहे? स्वीट ग्लँड. ठीक आहे. समोर चला. त्याच्यानंतर सिबेसियस ग्लँड म्हणजे कोणत्या ग्रंथी? तैलीय ग्रंथी. त्याच्यात तेल निर्माण करतात. हे बघा तेल निर्माण करतात. ठीक आहे. त्या अडचण नाही, समोर जायचं. मग आता बघा नेक्स्ट, आता दुसरे 6व्या प्रकारची ग्लँड आहे ती आहे सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड त्याला आपण काय म्हणतो? लाळ ग्रंथी. आता सलायव्हरी ग्लँड आपण बघा एखादी गोष्ट खाल्ली, जसं बघा आजकाल बघा चिंचा वगैरे पहिले खूप भेटायच्या खेड्यापाड्यात आमच्या इकडे. ठीक आहे. शहरात तर चिंचाचं नामोनिशाणच नाही, एकदम खूप एखादं झाड असलं असेल, पण खेड्यापाड्यात लई चिंचा असतात. आता जसं चिंचा हा शब्द तुमच्या कानावर आला तर तुम्हाला कसं एकदम असं तोंडाला पाणी सुटायला लागलं. बरोबर आहे. तोंडाला काय सुटायला लागलं? पाणी सुटायला लागलं. ते पाणी सुटलं म्हणजे ते काय आहे? तुमचं सलायवा आहे. ते काय आहे? सलायवा. ठीक आहे. तर सलायव्हरी ग्लँड करेल काय? तर सलायवा बनेल. साधी गोष्ट आहे. पण एकच सलायव्हरी ग्लँड नसते. सलायव्हरी ग्लँडची म्हणजे टोटल बघा 3 एका साईडला आणि 3 दुसऱ्या साईडला अशा सलायव्हरी ग्लँड असतात. आता सलायव्हरी ग्लँड तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये कुठे शिकायला भेटेल? जेव्हा तुम्ही पाचन संस्था शिकाल, शरीराची पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम शिकाल, तेव्हा तुम्हाला काय शिकायला भेटेल? सलायव्हरी ग्लँड शिकायला भेटेल. तरी मी तुम्हाला सांगून देतो बघा 3 प्रकारच्या या साईडला आणि 3 ग्लँड या साईडला. ठीक आहे. तर 3 म्हणजे सिंपल नावासारखेच आहे, म्हणजे एक बाजू पाठ केली की दुसरी बाजू ऑटोमॅटिक पाठ. तर बघा टोटल लक्षात ठेवा आपल्या शरीरात टोटल सलायव्हरी ग्लँडची संख्या 6 आणि एका बाजूला म्हटलं तर 3, म्हणजे 3 इकडे 3 इकडे. तर टोटल संख्या किती? 6. एका साईडला किती? 3. एका साईडला किती? 3. बरोबर आहे. म्हणजे जोड्या आहेत, 3 जोड्या. जोडी म्हणजे पेअर, एकामध्ये 2 असणे म्हणजे जोडी. तर लक्षात ठेवा किती जोड्या आपल्या शरीरामध्ये? 3 जोड्या. एका साईडला 3, एका साईडला 3. ओके. तर त्या जोड्याचं नाव बघा पॅरोटिड ग्लँड. कोणती ग्लँड आहे? पॅरोटिड सलायव्हरी ग्लँड. दुसरी कोणती आहे? सबलिंग्वल सलायव्हरी ग्लँड. आणि तिसरी कोणती आहे? सबमेंडिबुलार. बरोबर लिहा स्पेलिंग बिलिंग. ठीक आहे. सबमेंडिबुलार. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणती आहे? सबलिंग्वल. आणि त्याच्यानंतर कोणती आहे? पॅरोटिड. तर बघा या 3ही ग्रंथीमधून 3ही सलायव्हरी ग्लँडमधून सर्वात मोठी असते पॅरोटिड ग्लँड. सर्वात मोठी ग्लँड कोणती असते? पॅरोटिड ग्लँड. परत सांगून आलो सर्वात मोठी सलायव्हरी ग्लँड कोणती? पॅरोटिड. परीक्षेत आलेला प्रश्न आहे. ठीक आहे. परत सांगून आलो सर्वात मोठी सलायव्हरी ग्लँड कोणती रे बाबा? कोणती आहे? पॅरोटिड ग्लँड. ठीक. हां चला पटपट पाठ करून घेऊ. 6व्या प्रकारची कोणती ग्लँड आहे? एक्झोक्राईन. सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड काय निर्माण करेल? सलायवा निर्माण केलं. सलायवा म्हणजे काय? लाळ. सिंपल. तर ते एकच आहे का? नाही. किती ग्लँड आहे टोटल? 3. एका साईडला 3, दुसऱ्या साईडला 3, अशा किती झाल्या टोटल? 6. किती जोड्या? 3 जोड्या. किती? 6. टोटल ग्लँड किती? 6. जोड्या किती? 3. टोटल ग्लँड किती? 6. जोड्या किती? 3. कळलं ना? हां. सर्वात मोठी ग्लँड कोणती त्याच्यापैकी? पॅरोटिड. नाव पाठ करून टाकू बा. पॅरोटिड, सबलिंग्वल, सबमेंडिबुलर. पॅरोटिड, सबलिंग्वल, सबमेंडिबुलर. पॅरोटिड, सबलिंग्वल, सबमेंडिबुलर. 3 झालं. सलायव्हरी ग्लँड पार्ट झाल्या. किती असतील टोटल? 3 असतील. ठीक आहे. हां. त्याच्यानंतर बघा आता यांच्यातून कोणते एन्झाईम बाहेर पडतात, म्हणजे लाळेमध्ये नेमकं काय असतं लक्षात ठेवा. तर बघा एका एन्झाईमचं नाव आहे अमायलेज, दुसरा आहे लायसोजाईम, तिसरा जे आहे टायलिन आणि डायस्टेज. ठीक आहे. टायलिन आणि डायस्टेज. आणि जो नेक्स्ट आहे म्युलिन. तर टोटल बघा एवढे अजून भरपूर सारे एन्झाईम्स असतात, पण महत्त्वाचे एवढेच आहेत. ठीक आहे. तर बघा जे अमायलेज आणि टायलिन आणि डायस्टेज आहेत बघा, तर हे बघा हे काय करतात? हे पचन करतात स्टार्चचं पचन. आता स्टार्च म्हणजे काय? बघा वनस्पती जे आपण जनरली खातो काय? वनस्पतीचे अन्न खातो. बरोबर आहे. तर त्याचे म्हणजे सिंपल वनस्पती जे अन्न स्टोअर करतात, जे तुम्ही वनस्पतीमध्ये शिकाल ते स्टार्चच्या फॉर्ममध्ये करतात. वनस्पती कोणत्या फॉर्ममध्ये अन्न स्टोअर करतात? स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर करतात. ठीक. तर लक्षात ठेवा ते स्टार्चचं पचन एकदम सुरुवातीच्या लेवलवर पचन जे आहे ते कोण करते? तर अमायलेज आणि टायलिन डायस्टेज. बघा 3 लक्षात ठेवा. अमायलेज, टायलिन, डायस्टेज. अमायलेज, टायलिन, डायस्टेज कशाचे पचन करते? स्टार्चचं पचन करते. सिंपल शुगर. ठीक आहे. शुगरचं पचन करते. ठीक आहे. तर जसं तोंडात आपलं अन्न गेलं तर ते आपल्याला बघा गोड लागायला लागतं आहे की नाही? हां. तर तेच विषय आहे. ठीक आहे. अमायलेज, टायलिन, डायस्टेज. अमायलेज, टायलिन, डायस्टेज. ओके. काय अडचण नाही कोणाला. त्याच्यानंतर बघा लायसोजाईम. तर लायसोजाईम तर तुम्हाला माहितीच आहे. लायसोजाईम काय आहे तुम्हाला माहिती आहे ना? हां. लायसोजाईम काय आहे? आता शिकवलं. लायसोजाईम कुठं? जेव्हा अश्रूमध्ये लायसोजाईम असते तो लायसोजाईम हा अँटीबॅक्टेरियल असते. आता बघा तुम्हाला माहिती आहे जे लहान पोरगं आहे लहान पोरगं काही तोंडात भरते काही बी. तुमच्या घरी समजा एखादं लहान पोरगं असेल, असं कोणती बी गोष्ट धरली भरली तोंडात, कोणती बी गोष्ट धरली भरली तोंडात, है ना? म्हणजे त्याला काही भेटो खायची इच्छा होते त्याला. बरोबर आहे की नाही? म्हणून लक्षात ठेवा की आता मला सांगा सगळ्या गोष्टी नीट अँड क्लीन ठेवणं एवढं काही पॉसिबल आहे का नाही? ठीक आहे. आता जे काही शहरातले पोराने एकदम सुखवारवाले त्यांचे आईवडील ट्राय करते, पण आमच्यासारखे खेड्यापाड्यातले पोरगं माती खावा नाही काही खावं काही टेन्शन नाही घेत आपल्या मागं. बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा समजा आपल्या शरीरात अशी संरचनाच नसती की ते म्हणजे तो काही खाल्लं ना ते बॅक्टेरिया पोटात गेलं ना सगळ्या गोष्टी
कशा नाही का. तर लक्षात ठेवा त्यासाठी म्हणून बघा इथं लायसोजाईम म्हणजे असते. तर लायसोजाईम काय करते, जे बॅक्टेरिया त्याला मारण्याचं काम करते एकदम सुरुवातीच्या लेवलवर, ठीक आहे, एकदम इनिशियल लेवलवर. अजून पोटामध्ये वगैरे भरपूर सारे खतरनाक एसिड असते, हायड्रोक्लोरिक ॲसिड, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे. तर त्याच्यामुळे अजून त्या बॅक्टेरिया मरून जाते, बरोबर आहे की नाही. तर लक्षात ठेवा, सरळ सरळ सांगतो, हा लायसोजाईम काय आहे, अँटीबॅक्टेरियल आहे. लायसोजाईम काय आहे, अँटीबॅक्टेरियल. ओके. त्याच्यानंतर म्युलिन. तर म्युलिन बघा काय असते. म्युलिन काय, आपण जसं एखादं अन्न खाल्लं ना, असं खाल्लं तर ते अन्न नाही का असं थुकून पाहिजे, मग असं थोडंसं असं थुकून पाहिजे अन्न नाही का, तर ते अन्न असं बघा गिलं राहते, ठीक आहे. तर बघा त्या म्हणजे ते म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, अन्नाला गिलं करण्याचं काम, ठीक आहे, एकदम चिपचिपं करण्याचं काम कोणाचं असते, म्युलिनचं असते, ठीक आहे. म्युलिनचं काम काय आहे, अन्नाला चिपचिपं करणे, अन्नाला काय करणे, चिपचिपं करणे. समजलं का. परत सांगतो. आता बघा सिंपल, लहान मुलामध्ये सलायवा जास्त बनतो. तुम्ही एखादं लहान पोरगा पाहसा नेहमी लारोंगाच सांडत राहते असा, ठीक आहे, लारोंग. आणि जो म्हणजे म्हातारे होतात तेव्हासुद्धा सलायवा जास्त बनतो. म्हणून ते बघा ते लारोंग असे पोरं बरं ना, काही आता एक होते काही पोरं त्याची मायाशी डायरेक्ट रुमालाच बंद येते, जो सलायवा तो त्या रुमाली सांडला पाहिजे, ठीक आहे. लक्षात ठेवा. हां, तर लहान मुलामध्ये जो सलायवा तो जास्त बनतो. जसं जसं वय वाढेल सलायवा बनण्याची क्वांटिटी कमी होते. म्हाताऱ्या लोकांमध्ये सुद्धा सलायवा जास्त बनतो, कारण की त्यांची पचनसंस्था तेवढी काही ॲक्टिव्ह नसते आणि त्याच्यामुळे काय असते की सलायवा हा जास्त प्रमाणात बनत असतो, ठीक आहे. लक्षात ठेवा. तर टोटल बघा 6 ग्लँड झालं. आता लक्षात ठेवा कोणत्या 6 ग्लँड आपण कंप्लीट केलं एक्झोक्राईन. पहिली कोणती आहे, सेरुमेन. दुसरी कोणती आहे, लक्षात ठेवा, दुसरी आहे लॅक्रिमल. तिसरी कोणती आहे, मेबोमियन. चौथी कोणती आहे, स्वीट ग्लँड. पाचवी कोणती आहे, सेबेसियस ग्लँड. 6वी कोणती आहे, सलायव्हरी ग्लँड, ठीक आहे. 6 अशा प्रकारे आपल्या टोटल किती झाला, 6 ग्लँड इथं कंप्लीट झालेले आहेत. आता बघूया गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँडचं काम काय आहे बघा. गॅस्ट्रिक ग्लँड ही एक प्रकारची एक्झोक्राईन ग्लँड आहे, म्हणजे लक्षात ठेवा याच्या रक्तासोबत काही संबंध नाही. आता बघा गॅस्ट्रिक ग्लँड काय करते. गॅस्ट्रिक ग्लँडला मराठीमध्ये म्हणतो आपण जठर ग्रंथी. जठर आपला पोट, सरळ पोट म्हणा, पोट, ठीक आहे, जठर ग्रंथी. तर जठर ग्रंथीचं काम काय आहे बघा. एक लक्षात ठेवा की आपण जे जेवण करतो ते जेवण पचते ना, डायजेशन सिस्टममध्ये, बरोबर आहे. डायजेशनच्या सिस्टममध्ये जठर ग्रंथीचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. सिंपल बघा, लक्षात ठेवा. जठर ग्रंथी म्हणजे काही एन्झाईम देते बघा, पाचक रस्ता आपण त्यांना म्हणतो. ते 2 नाव लक्षात ठेवा, पेप्सिन आणि रेनिन. काय नाव आहे, पेप्सिन आणि रेनिन. लक्षात ठेवा, नाव पाठ झाले पाहिजे. पेप्सिन रेनिन. तर पेप्सिन काय करते लक्षात ठेवा की आपण जे खातो, आपण आपल्या खाण्यामध्ये काय काय असते, कार्बोहायड्रेट असते, फॅट असते, प्रोटीन असते. तर पेप्सिन काय करते, प्रोटीनचं पचन करते. कशाचं पचन करते, प्रोटीनचं. आता प्रोटीन पूर्णपणे पोटात तुटते असंही नाही आहे, ते स्टेप बाय स्टेप तुटत जाते. ते तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये शिकायला भेटेल. ते आपण एखाद्या डायजेस्टिव्ह सिस्टमच्या व्हिडिओमध्ये बघू. तर जास्त काही टेन्शन घ्यायची गोष्ट गरज नाही, फक्त जेवढं सांगतो तेवढं लक्षात ठेवा. काय म्हटलं बघा, पेप्सिन काय करते, प्रोटीनचं पचन पेप्टॉन्समध्ये करते. कुठं करते बघा, लक्षात ठेवा. आता झोपीत विचारलं तरी आलं पाहिजे. पेप्सिन काय करते, प्रोटीनचं पचन करते. कशामध्ये कन्वर्ट करते, पेप्टॉन्समध्ये, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर पेप्सिन हा पाचक रसचा पार्ट आहे. पाचक रस एन्झाईम आहे. एन्झाईम कोण देते, गॅस्ट्रिक ग्लँड देते. तर तो काय करते, प्रोटीनचं कन्व्हर्शन पेप्टॉन्समध्ये करते, लक्षात ठेवा. तर म्हणजे ही झाली कॉम्प्लेक्स प्रोटीन आणि हे थोडी सिंपल प्रोटीन होतं त्यापेक्षा. म्हणजे बघा अन्नाचं तुटण्याचं बघा, म्हणजे थोडं हळूहळू काय करते, एकदम सोप्या पद्धतीमध्ये, म्हणजे कठीण पार्टकडून सोप्या पद्धतीमध्ये तेव्हा तुटत जाते. आता कसं तुटते त्यासाठी तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टम हा चॅप्टर वाचावा लागेल. मी व्हिडिओ बनवून टाकेन त्याच्यावर, ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा सिंपल दुसरा आहे रेनिन बघा, लक्षात ठेवा. रेनिन हा लक्षात ठेवा दुधाचं पचन करते. आता दूध जास्त कोण पिते, लहान मुलं पितात, बरोबर आहे की नाही. तर लक्षात ठेवा रेनिन हा लहान मुलांमध्ये जास्त ॲक्टिव्ह राहते, ठीक आहे. तुम्ही बघितलंच नाही, जसं वय वाढते ना आपली तसं रेनिनची मात्रा कमी होते आपल्या बॉडीमध्ये, रेनिनची क्वांटिटी कमी होते. आता उदाहरणं बघा की तुम्ही खूप सारं दूध पिलं तर तुम्हाला पचणार नाही, आणि म्हाताऱ्या माणसांना तर अजिबातच नाही पचत, बरोबर आहे की नाही. आता कसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो ना. लहान पोरगा एखादा, ठीक आहे, तुम्ही त्याला दूध पाजलं, ठीक आहे, आणि असं झेललं असं बाबू असं नाही का, असं हे दादू माझा दादू केलं असं, तर तो फटाकसं उलटी करून देते. आणि उलटीमध्ये तो दूधच फेकते का नाही, तो काय कन्वर्ट करते, दहीसारखं पाठ उलटी करते तो, ठीक आहे. बघून घ्यायचं एक लहान पोराला दूध पाहिजे, बाबू असं खेळवायचं, मस्त असेल वाक उलटी करून टाकेल. तो उलटीमध्ये दूध नाही देते, तो काय दही देते, ठीक आहे, दही देते. तर लक्षात ठेवा दुधाचं कन्वर्शन दहीमध्ये, म्हणजे सिंपल बघा, दही हा दुधाचा सिंपल पार्ट आहे, म्हणजे दूध हा थोडा कॉम्प्लेक्स पार्ट आहे, आणि दुधाला ब्रेकडाऊन होऊन काय म्हणते, दही बनते, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर दुधाचं पचन करण्याचं काम कोणाच्या, रेनिनचं आहे. तर लहान बाळामध्ये ते जास्त ॲक्टिव्ह असते. बघा काही म्हाताऱ्या लोकांना दूध प्यायला डॉक्टर सांगत नाही, त्यांना सरळ म्हणते तुम्ही दही खाऊन घ्या, बरोबर, कारण की दही तर चांगली आहे आपल्या शरीरासाठी. पण दही बनते कशापासून, दुधापासूनच. पण विषय असा आहे की आपण दूध पचवू शकत नाही तेवढं, कारण की आपल्या शरीरामध्ये तेवढं रेनिन नाही आहे. खास करून म्हातारे जे लोक आहेत त्यांच्या शरीरामध्ये रेनिन बनण्याची म्हणजे क्वांटिटी रेनिन बनतच नाही सरळ, म्हणून त्यांना डॉक्टरमध्ये सरळ दही खाऊन टाका. आणि आपण पण यंग लोक ना आता ह्या वयामध्ये सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा रेनिन काही तेवढं काही ॲक्टिव्ह नसतो, म्हणून आपण जनरली दही खाणं थोडं चांगलं, ठीक आहे, लक्षात ठेवा. तर रेनिन आहे तो कशाचं पचन करेल, दुधाचं पचन करेल. तर आता होते काय बघा, दुधाचं कन्व्हर्शन. आता बघा दुधामध्ये केसिन नावाचा पदार्थ असते. दुधामध्ये काय असते, केसिन नावाचा पदार्थ. परत सांगून आलो, दुधामध्ये काय असते, केसिन दुधामध्ये काय असते, केसिन. तर त्या केसिनचं कन्व्हर्शन ह्या रेनिनच्या आधारे
पॅराकेसिनमध्ये होतं, लक्षात ठेवा. तर दुधामध्ये काय असते, केसिन असते. ठीक आहे. आता केसिन हा शब्द ऐकल्याबरोबर तुम्हाला अजून काही आठवलं पाहिजे. पिगमेंट हा चॅप्टर तुम्ही जर वाचला असणार आहे, नसेल वाचला तर मी मग पाहू आता एखाद्या वेळी. ठीक आहे. हा लक्षात ठेवा. तर दुधामध्ये काय असते, केसिन दुधाचा पांढरा रंग केसिन, लक्षात ठेवा. तर केसिनचं कन्व्हर्शन पॅराकेसिनमध्ये कोण करेल, रेनिन करेल. आता पॅराकेसिनला परत मग कोणाकडे बोलवलं जाते, पेप्सिनकडे, लक्षात ठेवा. पहा प्रोसेस काय असते पहा. मिल्क आहे. ठीक आहे. मिल्कमध्ये काय आहे, केसिन. मिल्कमध्ये काय आहे, केसिन. आणि केसिनचं जे कन्व्हर्शन आहे रेनिनच्या मदतीनं, कोणाच्या मदतीनं, रेनिनच्या मदतीनं पॅराकेसिनमध्ये होतं, लक्षात ठेवा. पॅराकेसिनमध्ये होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. काय म्हटलं पहा परत एकदा, काय असते की दुधामध्ये केसिन असते, केसिनचं कन्व्हर्शन पॅराकेसिन कोण करेल, रेनिनच करेल. कोण करेल, रेनिन. मग हा जो पॅराकेसिन आहे हा जाईल पेप्सिनकडं. कोणाकडे जाईल, पेप्सिनकडे. आणि हा पेप्सिन ह्या पॅराकेसिनचे परत पेप्टोनमध्ये कन्वर्ट करेल, लक्षात ठेवा. परत कशामध्ये कन्वर्ट करेल, पेप्टोनमध्ये, लक्षात ठेवा. काय म्हटलं समजलं का. थोडंसं कॉम्प्लेक्स, म्हणजे कॉम्प्लिकेटेड नाही म्हणता येईल, पण थोडं लक्षात द्या. काय म्हटलं पहा, दुधामध्ये काय असते, केसिन. मग केसिनचं कन्वर्शन पॅराकेसिन कोण करेल सांगा पटपट, रेनिन करेल. आणि त्या पॅराकेसिनला परत पकडेल कोण, पेप्सिन. आणि पेप्सिन हा त्या पॅराकेसिनचं कन्वर्शन कशामध्ये करेल, पेप्टोनमध्ये करेल. थोडंसं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके. समोर जायचं आता, काय अडचण नाही कोणाला. चला. तर आता बघा हे एवढं मिटवून देतो. ठीक. ओके. तर समजलं का तुम्हाला, काही अडचण नाही. ठीक. हां. मग आता पहा, आपल्या जो पोटातमध्ये नाही का हायड्रोक्लोरिक ॲसिड असते, ज्याला केमिस्ट्रीचा अभ्यास आहे थोडा त्याला माहिती आहे ॲसिड म्हणजे काय असते. ठीक आहे. ॲसिड म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ते PS स्केल आहे, PS स्केल आहे ना, 7पेक्षा कमी वगैरे तुम्ही ऐकलं असणार आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ॲसिड म्हणजे सिम्पल एक सरळ ॲसिड म्हणजे काय असते की ज्याच्यामध्ये H+ आयन्स असतात. आता H+ आयन्स हा केमिस्ट्रीवाला पार्ट आहे, तर ते जाऊ द्या, तुम्हाला बघायला लागेल. पण सरळ लक्षात ठेवा, HCl असते आपल्या पोटामध्ये. काय असते, HCl म्हणजे खतरनाक माणूस आहे तो. कोणती बी गोष्ट आली तर असं डायरेक्ट जाडजुडं करून टाकते. ठीक आहे. आपल्या पोटामध्ये एक डेंजरस गोष्ट आहे HCl. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू घुसली का झाला, म्हणजे पूर्ण ते म्हणजे गलून जाते, लक्षात ठेवा, पचून जाते. सर्वात खतरनाक म्हणजे बघा, समजा कोरोना व्हायरस होतं ना, ते आपल्या फुफ्फुसामध्ये जात होतं. समजा पोटात गेलं असेल त्याचा बाप बसला अंदर, कोण आहे, HCl. त्या HClमध्ये कोरोना गेला तर बरं भाजबूजवाला, हड्डीजवाला, म्हणजे पूर्ण भट्टी जाते. ठीक आहे. लक्षात ठेवा. ओके. हां. तर काय म्हटलं आपल्या शरीरामध्ये बघा, म्हणजे आपल्या जठर हा जो गॅस्ट्रिक ग्लँड म्हणजे पोटामध्ये सरळ 1.5 ते 2 लिटर HCl बनतो रोज डेली. ठीक आहे. म्हणजे एक पाचक पचन व्हायसाठी जवळपास किती 1.5 ते 2 लिटर आपल्या शरीरामध्ये काय बनते, HCl बनते, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि हायली कॉन्सन्ट्रेटेड असते बघा. याचं PS स्केल जे आहे ते 1 ते 3 असते, लक्षात ठेवा. 1 ते 3. आता 1 ते 3 म्हणजे किती खतरनाक झालं, डेंजर आहे ना. 1 ते 3 म्हणजे 2 राहू शकते, 2.5 राहू शकते, म्हणजे खूपच जास्त झाला. ठीक आहे. हायली कॉन्सन्ट्रेटेड HCl झाला, लक्षात ठेवा. ओके. आता नुसते HCl जास्त असंही नाही, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा KCl पण असतो. ठीक आहे. आणि परत NaOH पण असते. ठीक आहे. तर लक्षात ठेवा साध्या गोष्टी. हां. तर ते काही महत्त्वाचं नाही, फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा HCl. आपल्या पोटामध्ये काय असते, लक्षात ठेवा, पोटामध्ये काय असते, HCl. किती लिटर बनते, 1.5 ते 2 लिटर. ओके. हां. मग आता प्रश्न असा पडेल की एवढं खतरनाक आपल्या पोटामध्ये HCl आहे आणि आपलं पोट जडत का नाही. तर त्यासाठी आपल्या पूर्ण लक्षात ठेवा, पूर्ण इथपासून, म्हणजे हे बघा, हा फूट पाईप आहे. ठीक आहे. हा फूट पाईपपासून तर पूर्ण तो जठर, म्हणजे पूर्ण जठर ग्रंथी ते लहान आतड्यांपर्यंत काय असते बघा, एक लेअर असते, त्याचं नाव आहे म्युकस. त्या लेअरचं नाव काय, म्युकस. आणि म्युकस काय करते, म्युकस हा बेसिक आहे, लक्षात ठेवा. म्युकस काय आहे, बेसिक. तर ॲसिडला आपण न्यूट्रल करायसाठी आपण काय देतो, बेस देतो. बेस म्हणजे मला वाटतं याला आमलारी म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे. आमलारी. ठीक आहे. आमलारी बरोबर लिहिलं का, माहिती नाही, बघून घ्यायचं, आमलारी. ठीक आहे. आणि हा ॲसिड म्हणजे काय होते, आम्ल. ॲसिड म्हणजे मला वाटते आम्ल होते. ठीक आहे. हां. तर लक्षात ठेवा, आम्ल, अमोल नाही आम्ल. ठीक आहे. हां. तर आम्ल म्हणजे होते ॲसिड. आम्ल म्हणजे काय होते, ॲसिड. तर ॲसिडला न्यूट्रल करायचं, ॲसिडचा म्हणजे जो प्रभाव आहे तो कमी करायसाठी आपण काय करतो, बेसचा यूज करतो, म्हणजे आमलारीचा यूज करतो. ठीक. आता लक्षात ठेवा. हां. ठीक. तर ते आपल्या म्हणजे पूर्ण ह्या इथपासून बघा, फूट पाईप जो आहे आपला, फूट पाईपपासून तर पूर्ण ते म्हणजे पूर्ण जठर आणि पूर्ण लहान आतड्यांपर्यंत जे आहे ते सर्व एक लेअर असते, अवती सिंपल बघा. तर त्याला आपण काय म्हणतो, म्युकस. कोणती लेअर आहे ते, म्युकस. आणि म्युकस काय असते, बेसिक असते, अल्कलाइन इन नेचर असते, अल्कलाइन. ठीक. तर त्याच्यामुळे काय होते की आपलं ते म्हणजे रक्षा होते त्याच्यापासून. आता कधी काय होते, तुम्ही खूपदा ऐकलं असणार आहे, अल्सरचा फोडा झाला म्हणजे अल्सरचा फोडा. तर आता पहा, कोणतीही गोष्ट कमी पण असली तरी प्रॉब्लेम आणि जास्त असली तरी पण प्रॉब्लेम. आपल्याला खूप साऱ्या डकार होणार, ठेकर कोणी पाहिजे जेवल्यावर एकदम खतरनाक डकार देते. ठीक आहे. तर डकार येणे हा माहिती आहे कशाचं साईन आहे, तर हा आहे आपल्या शरीरामध्ये HCl कमी झाला आहे. आता आपण खूप जेवतो जेवल्यानंतर डकार एक सिग्नल राहते की बापू आता जेवण थांबव, कारण की तेवढा HCl नाही आहे जेवढ्याने म्हणजे आपलं पोट म्हणजे आपण पचवू शकतो, लक्षात ठेवा. आणि आता अल्सरचा फोडा जो आहे ना, तो कशामुळे माहिती आहे का, एकतर म्युकसची लेअर ही कुठून तरी ब्रेक होईल, त्याच्यामुळे ते काय होईल, आपल्या त्वचेला तो काय होते, टच होते HCl, आणि त्याच्यामुळे तिथं फोडा निर्माण होतो. किंवा HCl जास्त झाला, एवढा जास्त झाला की म्युकसची लेअर त्याला सांभाळूच शकत नाही. तर लक्षात ठेवा, त्यावेळी तुम्हाला अल्सर होण्याचा धोका असतो, लक्षात ठेवा. ओके. हां. तर एवढं समजलं गॅस्ट्रिक ग्लँड. तर आता आपण गॅस्ट्रिक ग्लँडबद्दल एकदा रिवाईज करून टाकू पटपट. ठीक आहे. 7व्या नंबरची एक्झोक्राइन ग्लँड आपण कंप्लीट केलेली आहे. कोणती आहे ती, गॅस्ट्रिक ग्लँड. गॅस्ट्रिक ग्लँडला सरळ जठर ग्रंथी, जठरमध्ये. हां. आणि लक्षात ठेवा, जे अन्न असते ते जवळपास 4 तास अन्न असतं आपल्या पोटामध्ये, म्हणजे कुठं स्टोअर असते, आणि त्याच्यामध्ये ते प्रोसेस होत राहते. ठीक आहे. म्हणजे पूर्ण पाचक रस पूर्ण मिक्स होतात त्याच्यामध्ये, आणि अन्न ब्रेकडाऊन होत राहते कंटिन्युअसली 4 तास.
म्हणून बघा, तुम्ही ऐकलं असणार आहे, तुम्ही न्यूट्रिशन वगैरेकडे गेले असेल ना कुठे, म्हणजे ते नाही का आजकाल ते फॅशन आहे ना, आपलं डाएट प्लॅन बनवतात, तर तो सांगते की तुम्ही 4 तासानंतर जेवण करा. 4 तासानंतर. तुम्ही लगेच 2 तासात खाल्लं तर काय होईल? ते अन्न ऑलरेडी त्या पोटात आहे, कुठं जठरमध्ये स्टोअर आहे, आणि अजून तुम्ही खाल्लं, मग जास्त लोडिंग होईल ना रे. ठीक आहे, त्याच्यामुळे कसं होतं की मग बरेचसे तुम्हाला गॅस्ट्रिक रोग होण्याची संभावना असते. ठीक आहे, तर कळलं इथपर्यंत. तर या बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर बघा, SCL जास्त पण चांगला नाही आणि कमी पण चांगला नाही. कमी राहिलं तर ते ढेकर येणे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. मग आता ते आपण काही डॉक्टर तर आहे नाही. ठीक आहे, तुम्हाला फक्त एक्झाम पुरतं मी तुम्हाला शिकवणार आहे. ओके, तर एवढं लक्षात ठेवा. तर ही कोणती ग्लँड आहे? गॅस्ट्रिक ग्लँड. इथं आपली गॅस्ट्रिक ग्लँड संपलेली आहे. चला, आता शिकूया आपण सर्वात शेवटची ग्रंथी, जी एक्झोक्राईन आहे. तर तिचं नाव आहे लिव्हर. यकृत. यालाच आपण उर्दूमध्ये म्हणतात जिगर. शब्द काही वाटलं का जवळचा? जिगर का तुकडा, मेरे जिगर का तुकडा. ठीक आहे, पहिले सुरुवातीला माहिती काय वाटतं, जिगर म्हणजे असं वाटतं दिल होतं, दिल. पण दिल नाही होत. जिगर म्हणजे काय होतं? दिल म्हणजे हार्ट रे बाबा, हार्ट. आजकाल ते फेमस आहे ना बाबा, ॲक्शन असं काहीतरी करतात पोरं आजकालचे. ठीक आहे, असं काही नाही का, आता आपल्याला काही जमत नाही तेवढं. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, लिव्हर म्हणजे काय होतं? जिगर, मेरे जिगर का तुकडा. आता बघा, हा इतका महत्त्वाचा का बरं आहे पहा, मी तुम्हाला सांगतो. जर मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, तुम्ही विचार करून बघा आणि उत्तर करा कमेंट बॉक्समध्ये. काय की मला सांगा, आपल्या शरीराला, म्हणजे आपल्या शरीरात विविध असे ऑर्गन्स आहेत, तर त्याच्यापैकी सर्वाधिक रक्ताची गरज कोणत्या ऑर्गनला असेल? कोणाचं उत्तर राहिलं सर? ब्रेन. ठीक आहे, कोणाचं राहिलं? किडनी. लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे लिव्हर. म्हणजे आपल्या शरीरातला रक्ताचा मोठा मोठा हिस्सा लिव्हर यूज करतो आणि सर्वात व्यस्त ऑर्गन आहे. लक्षात ठेवा. काय म्हटलं, परत सांगतो, आपल्या शरीरातून सर्वात जास्त व्यस्त असलेला ऑर्गन आहे. आता तुम्ही पॉलिटी शिकले, मला सांगा सर्वाधिक व्यस्त असलेलं पॉलिटिशियन कोण असते आपल्या पूर्ण म्हणजे पॉलिटिकल सिस्टममध्ये? तर पंतप्रधान. म्हणून बघा की जो म्हणजे प्रधानमंत्री असते तो आपल्या देशाचा प्रधानमंत्री, कारण की सर्वात जास्त व्यस्त आहे. तर आपल्या शरीराच्या प्रधानमंत्री कोण आहे? लिव्हर आहे. लक्षात ठेवा, द प्राईम मिनिस्टर ऑफ ह्युमन बॉडी म्हणजे कोण? लिव्हर. लक्षात ठेवा. पहिलं लक्षात काय म्हटलं मी? आपल्या बॉडीचं प्राईम मिनिस्टर कोण आहे? लिव्हर आहे. आता लिव्हर काही साधा म्हणजे, आणि याची खासियत असते बघा, खासियत अशी असते की हा नाही का म्हणजे स्वतःला लवकरात लवकर म्हणजे काय करते, सेल रिजनरेट म्हणजे लवकर स्वतःला काय करतो, रिकवर करतो. आता तुम्हाला म्हणजे असं येऊ तर नको सिच्युएशन कधी, पण लक्षात ठेवा, कधी आता सिच्युएशन आलीच की तुम्हाला ते एकजण चाकू मारणार आहे, तर चाकू मारणार आहे, तर मग आता भाऊ काही तर करणं पडेल ना, काहीतरी आता शेवटी आपल्याला चाकू पडणारच आहे. तर ज्या साईडला लिव्हर असते तो साईड समोर करायचा, मार बाबू चाकू. आता काय शेवटी महाराज चाकू खाणे तर आहे, बरोबर आहे की नाही? मग तो साईड द्यायचा, कारण की लिव्हर कसं आहे, असं थोडंसं म्हणजे असं अर्धबी कटलं ना तरी ते लवकरच म्हणजे स्वतःला रिकवर करून घेत आहे. तर सर्वात फास्ट स्वतःच्या म्हणजे जे डॅमेज पार्ट आहे त्याला रिकवर करणारा कोण? तर लक्षात ठेवा, लिव्हर. तर सर्वात व्यस्त ऑर्गन कोण आहे? लिव्हर आहे. सर्वाधिक रक्त कोणाला पाहिजे? लिव्हरला पाहिजे. ठीक आहे, प्राईम मिनिस्टर ऑफ ह्युमन बॉडी कोण आहे? लिव्हर आहे. तर लिव्हर हा कोणती ग्लँड आहे? एक्झोक्राईन ग्लँड आहे. म्हणजे रक्तासोबत याचा काही संबंध नाही. आहे की नाही इंटरेस्टिंग? आपल्याला काय वाटते, ओ माय गॉड, लिव्हर तर शरीरात आहे ना, मग रक्तासोबत संबंध असेल याचा. तर लक्षात ठेवा, लिव्हरचा रक्तासोबत संबंध नाही. आणि हा खूप सारे काय देते? एन्झाईम देते. एन्झाईम. ठीक आहे, म्हणजे ते विविध प्रोसेस करतात, त्यांना आपण काय म्हणतो? एन्झाईम म्हणतो. तर आता कोणते एन्झाईम देते, काय करते, ह्या गोष्टी आपण टोटल इथे शिकणारच आहोत. पण एक जनरल इन्फॉर्मेशन समजली की का बरं लिव्हर हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, तर आता बघा सुरू करूया. तर लिव्हर बघा काय असते लिव्हर. तर लिव्हरचं वजन जे आहे ते असते जवळपास, म्हणजे लिहिलं आहे 1 to 4 म्हणजे 1.4 to 1.6 kg. तर आपल्याला ॲव्हरेज किती पकडून टाकू? 1.5 किलो. म्हणजे 1.5 किलोचं असते आपलं लिव्हर. 1.5 किलो. ठीक आहे, लिव्हर. ठीक, काळज. तू मराठी टीचर बोला ना, आईचं आईचं दिल नाही म्हणलं, आईचं काळीज म्हटलं आहे. ठीक आहे, तू मेरे जिगर का तुकडा आहे, दिल का तुकडा नाही म्हणत, लिव्हरचा तुकडा म्हणजे जिगर का तुकडा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघायचा कलर कसं असते, रेड ब्राऊन कलर. लक्षात ठेवा, कोणता कलरचा आहे? रेड ब्राऊन कलर. ठीक, आता रेड ब्राऊन तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता ज्या मुली व्हिडिओ पाहत आहे त्यांना आता कलरचं बरंच ज्ञान असते. आता ब्राऊन कलर पाहून घ्या तुम्ही. ठीक, आपल्याला लाल माहिती आहे बरं, रेड. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, जो म्हणजे लिव्हर असते त्याचे जे सेल्स आहेत, आता प्रत्येक ऑर्गन हा काही आहे, खूप साऱ्या सेल्सचा कॉम्बिनेशन आहे. तर लिव्हर जो बनलेला आहे तो बनलेला आहे हिपॅटिक सेल्सपासून. कोणत्या सेल्सपासून बनला? हिपॅटिक सेल्स. ठीक आहे, तर त्याला आपण म्हणून सिंपल बघा की लिव्हरच्या अभ्यासाला काय म्हणतात? हिपॅटॉलॉजी. लिव्हरच्या अभ्यासाला काय म्हणतात? हिपॅटॉलॉजी. काय म्हणतात? हिपॅटॉलॉजी. अजून एक सांगतो तुम्हाला की सर्वात मोठी ग्रंथी आहे आपल्या शरीरातील, सर्वात मोठी ग्रंथी कोणती? ते लिव्हर आहे. लक्षात ठेवा. आणि ही कोणती आहे? एक्झोक्राईन. सर्वात मोठी ग्रंथीसुद्धा लिव्हरच, आणि एक्झोक्राईन सर्वात मोठी ग्रंथी म्हटली तरी लिव्हरच मारायचं. कळलं ना तुम्हाला? तर लक्ष द्या मला आता. तर लक्षात ठेवा, हिपॅटॉलॉजी म्हणजे काय? स्टडी ऑफ लिव्हर. लिव्हरच्या अभ्यासाला काय म्हणतात? हिपॅटॉलॉजी म्हणतात. लिव्हरच्या अभ्यासाला काय म्हणतात? हिपॅटॉलॉजी. ओके, आणि समजा आता बिघाड काही निर्माण झाला, ठीक, तर जो रोग होतो त्याचं नाव आहे हिपॅटायटिस. तुम्ही म्हणता ना पिलिया, कावीड, हे सगळं हिपॅटायटिस. ओके, हिपॅटायटिस नावाचा रोग कोणा संबंधित आहे? लिव्हर संबंधित आहे. तर हिपॅटिक हिपॅट असा शब्द लक्षात आला, समजा तर लिव्हरसोबत रिलेशन आहे बघायचं. ठीक आहे, तर लक्षात आहे. आता हा कोणते एन्झाईम देते पहा, तर फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन, हिपॅरिन, अल्बुमिन. आता हे सगळं काय आहेत हे तुम्हाला जेव्हा तुम्ही रक्त संरचना शिकाल आपल्या बॉडीची, की म्हणजे जेव्हा हातपाय कटलं आपलं तर मग ते रक्त गोठणे, ह्या सगळ्या प्रोसेस जेव्हा शिकाल ना तेव्हा तुम्हाला हा
फायब्रिनोजेन पण भेटेल, प्रोथ्रोम्बिन पण भेटेल, हिपॅरिन पण भेटेल आणि अल्बुमिन हा काय करते, ऑस्मॉटिक प्रेशर नियंत्रण करते. आता ऑस्मॉटिक प्रेशर हा वेगळा सेपरेट टॉपिक आहे. तर आता बघा, मी फक्त एन्झाईमचे नाव तुम्हाला इथं सांगतो, बाकी याचे काम ते पर्टिक्युलर एक सेपरेट टॉपिकच आहे. ह्या व्हिडिओमध्ये ते सांगणार नाही मी तुम्हाला, कारण की तो सेपरेट टॉपिक आहे. ठीक आहे. हां, तर फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन, हिपॅरिन, अल्बुमिन पाठच झालं पाहिजे. कोणते फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन, हिपॅरिन, अल्बुमिन पाठ झाले का नाव? फायब्रिनोजेन, प्रोथ्रोम्बिन, हिपॅरिन, अल्बुमिन. ओके. हां, तर लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर बघा अजून कोणतं देते बघा, तर बिलिरुबिन. तर बिलिरुबिन बघा, बिलिरुबिनचा कलर असते पिवळा. तर जे आपलं म्हणजे वेस्टेजल प्रोडक्ट निघते, ठीक आहे, स्टूल, मल, तर मलचा कलर जनरली कसा असते, पिवळा असते. तर तो पिवळा कलर, त्याला पिवळा कलर का बरं आला, तर कशामुळे आला, बिलिरुबिनमुळे आला. नाव आहे मस्त आहे, बिलिरुबिन. वाव, बिलिरुबिन. ठीक आहे. हां, तर बिलिरुबिन तर सिंपल. आता पहा, पण कधी कधी काय होते, लिव्हर होऊन जाते पागल आपला, आणि इतका बिलिरुबिन देते की पूर्ण शरीर पिवळं व्हायला लागते. लक्षात ठेवा, पूर्ण शरीर काय व्हायला लागते, पिवळं व्हायला लागते. आणि आपण काय म्हणतो, पिलिया झालं रे बापू, जरा पिलिया खूप खतरनाक बिमारी रे बाबा. पहिलं सांगून आलो, काही वाटत समजा लवकर चाललं जायचं, आणि डॉक्टर काही करत नाही आजकाल, आपल्याला कुठं मग गावठी खाणं पडते. ठीक आहे. हां, तर लक्षात ठेवा, म्हणजे पहिलेच निदान लागलं तर बरा, आता लई डेंजर काम आहे. ओके. हां, खतरनाक. तर लक्षात ठेवा, तर पिलिया कशामुळे होईल, बिलिरुबिनची क्वांटिटी लिव्हरद्वारे समजा जास्त झाली तर कोणता रोग होईल, पिलिया. ओके. मग आता समोर चला, त्याच्यानंतर बघा बिलिवर्डिंग सुद्धा देतो. बिलिवर्डिंग, आता बिलिवर्डिंग काय आहे, तर तुम्ही बाईल ज्यूस ऐकलं, हा बघा इथं लिहिला आहे, पित्त. तर बघा, लिव्हरचं काम काय आहे, पित्त बनवणे, आणि त्या पित्ताला स्टोअर करते कोण, गॉल ब्लॅडर. ठीक आहे, गॉल ब्लॅडर, त्याला बाईल ज्यूस म्हणतात. तर बाईल ज्यूस स्टोअर करण्याचं कोणाचं असते, गॉल ब्लॅडरचं असते. तर तो बाईल ज्यूसचा कलर असते हिरवा. आता तुम्ही कोंबडी कापली का, कधी कोंबडी किंवा बकरा कापतो तुम्ही पाहिलं असणार आहे. तर जेव्हा त्याचा काढ असते, त्याच्या खाली बघा हिरव्या कलरची अशी थैली असते, हिरवा कलर असते त्याच्यामध्ये, म्हणजे लिक्विड असते हिरव्या कलरचा. तोच म्हणजे तुमचा काय पित्त आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. कोंबडीचा तो कापलं ना, समजा तो पित्त चुकीने भाजीमध्ये गेला, तर भाजी पूर्ण कडू होऊन जाते, पूर्ण कडू. लक्षात ठेवा. हां, कळलं. हां, तर लक्षात ठेवा. आता बिलिवर्डिन हा काय आहे, हिरव्या कलरचा पिगमेंट आहे, जो काय करते, त्या पित्ताला हिरवा कलर देते. पहा, बिलिरुबिन हा काय आहे, कोणत्या कलरचा आहे, पिवळ्या कलरचा आहे, आणि बिलिवर्डिन हा कोणत्या कलरचा आहे, हिरव्या कलरचा आहे. तर लक्षात ठेवा, पिवळा कलर आला तर बिलिरुबिन, आणि हिरवा कलर आला तर बिलिवर्डिन. आणि आपलं जे युरिन आहे, युरिनचा कलर सुद्धा जनरली नॉर्मली काय असते, पिवळसर असते. तर त्याचं नाव आहे युरोक्रोम. कुठेतरी लिहिलं असणार आहे इथं कुठेतरी. ठीक आहे. हां, बघा, लघवीचा पिवळा रंग कशामुळे, युरोक्रोम. तर बघा, हे 3 पिगमेंट तुम्हाला मी इथं सांगितलेले आहे. कोणते सांगितलेले आहे, पटपट सांगा कोणते. बिलिरुबिन, बिलिवर्डिन, युरोक्रोम. बिलिरुबिन काय आहे, पिवळा कलर कोणाला, आपल्या म्हणजे वेस्ट प्रॉडक्टला, म्हणजे स्टूल. ठीक आहे, मलाला पिवळा कलर कोणामुळे, बिलिरुबिनमुळे. त्याच्यानंतर पित्तरस त्याला हिरवा कलर कशामुळे, बिलिवर्डिंगमुळे. आणि युरोक्रोमचा कलर कोणता, पिवळा कलर, पण कोणाला, आपल्या लघवीला. ठीक आहे, युरिनला. ओके. हां, आता पहा किती खतरनाक काम करते पहा लिव्हर. ठीक. तर लक्षात ठेवा, आपण जे म्हणजे वेस्टेजल प्रॉडक्ट असते आपलं, जर युरिन झालं, घाम झालं, हे सगळे वेस्टेजल प्रॉडक्ट आपल्या बॉडीमधलं. ठीक आहे. तर जे म्हणजे सिंपल बघा, तर आपल्या शरीरामध्ये विविध अशा म्हणजे प्रक्रियांमधून मेटाबॉलिझम होत राहते. त्याच्यामध्ये तुम्ही ॲनाबॉली, कॅटाबॉली करता. ठीक आहे. ॲनाबॉलिझम म्हणजे काय, कॅटाबॉलिझम म्हणजे काय, हे वेगळे टॉपिक आहे. आता सरळ पहा, अन्नाचं जुळणं तुटणं म्हणजे काही मॉलिक्यूल जुळतात, काही मॉलिक्यूल तुटतात. त्या मेटाबॉलिक प्रोसेसमध्ये काय होते, की अमोनिया नावाचा घातक पदार्थ निर्माण होतो, अमोनिया नावाचा. ठीक आहे. मग तो आपल्या शरीराला घातक आहे. मग त्यासाठी काय करते बघा, की अमोनियाचं कन्व्हर्शन युरियामध्ये करते कोण, लिव्हर. लक्षात ठेवा. आता असं नाही की युरिया हा खूप चांगला पदार्थ आहे, हा सुद्धा घातकच पदार्थ आहे. हा सुद्धा कसा पदार्थ आहे, घातकच पदार्थ आहे. पण लक्षात ठेवा रे बापूंनो, अमोनियापेक्षा नाही. युरिया हा घातक आहे, पण अमोनियापेक्षा नाही. आता तुम्ही तुम्हाला मजाक वाटत असेल, तुम्ही पाहिलं ना आपलं भारतात मूत्रीघरची सिस्टम माहिती ना, आजकाल कुठेही सुसू करून टाकते लोक, बरोबर आहे की नाही. तर जनरली आपली सवय असते की भिंतीवर वगैरे. ठीक आहे. हां, तर ते काही दिवसानंतर भिंत पाहाल काय होते पहा, जेवढा तो भाग आहे, तो भाग पूर्ण असा म्हणजे पूर्ण काही दिवसानंतर ॲटोमॅटिक पडून जाते किंवा एवढा वीक होऊन जाते तो. तर कशामुळे बघा, तर अमोनियामुळे. अमोनिया खूप डेंजरस आहे, लक्षात ठेवा. ठीक. तर अमोनियाचं कन्व्हर्शन युरियामध्ये करणारा कोण आहे, लिव्हर आहे. ते किती महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या शरीरात बघा अमोनियाची क्वांटिटी वाढली तर आपण लवकर मरून जाऊ, कारण की अमोनिया म्हणजे विषारी जहर आहे एक प्रकारचे. आपल्या शरीरात जहर पसरते, लक्षात ठेवा. अमोनिया पसरलं तर त्या अमोनियाचं कन्व्हर्शन युरियामध्ये करते. कोण करते, लिव्हर करते. युरिया हा कमी डेंजर पदार्थ आहे कोणापेक्षा, अमोनियापेक्षा. लक्षात ठेवा. ओके. आता पण तुम्हाला एक मदत न्यूज पण आली होती. नॉर्थ कोरियाचा किम जोंग, पाहिलं तो खतरनाक माणूस, मस्त एकदम जबरदस्त आहे ना. हां, तर किम जोंगनं सांगितलं होतं की तुम्ही म्हणे जो त्यांच्या म्हणजे देशामध्ये काय झालं होतं पहा, युरियाची कमतरता झाली होती. तर युरिया शब्द तुम्ही ऐकला नाही का, कधी ना कधी ऐकलंच आहे. जे शेतीवाडीवाले लोक आहेत त्यांनी माहीतच आहे युरिया नावाचं खात राहते. तर काय बघा, त्यांच्या म्हणजे आता कोरोनामध्ये काय झालं, तर पूर्ण देशाच्या बॉर्डर सील झाल्या होत्या. त्याच्यामुळे युरिया त्याच्या देशातला संपला. तर त्यांना काय म्हटलं आपल्या लोकांना, की तुम्ही आपलं जे युरिन आहे ते जमा करून सरकारला द्या.
आणि तेव्हापासून त्याच्यापासून त्यानं काय बनवलं होतं, युरिया नावाचा खत बनवला होता पहा. म्हणून पहा आपलं जे वेस्ट प्रॉडक्ट आहे ते वनस्पतीला कामात येते. हां ठीक आहे की नाही, मस्त इंटरेस्टिंग. हां तर आता पहा काय म्हटलं पहा, अमोनियाचं कन्व्हर्शन युरियामध्ये कोण करते, लिव्हर करते. त्याच्यानंतर बघा जो ग्लुकोज आहे, ग्लुकोज म्हणजे आपण खातो स्टार्च ग्लुकोज नाही का, हां तर ते गोड पदार्थ किंवा कुठलंही जसं तांदूळ भात वगैरे सगळं खाऊन द्यायचं तुम्ही, ते ग्लुकोज आहे. ठीक आहे. हां तर ग्लुकोजचं कन्व्हर्शन सोप्या याच्यामध्ये तोडते, ग्लायकोजेन. लक्षात ठेवा, तर ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशामध्ये, ग्लायकोजेनमध्ये. त्याच्यानंतर बघा कोलेस्ट्रॉल समजा ऐकलं तुम्ही, कोलेस्ट्रॉल आता तो खूप अजून डिटेलमध्ये टॉपिक झाला कोलेस्ट्रॉल. मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर बघा LDL कोलेस्ट्रॉल, SDL कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. आता हे सगळे कोलेस्ट्रॉल हा सेपरेटच टॉपिक आहे कोलेस्ट्रॉल. त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला एवढं सांगतो की सर्वाधिक कोलेस्ट्रॉल कोणाजवळ असते, ते लिव्हरजवळ असते. सर्वाधिक कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. सर्वाधिक कोलेस्ट्रॉल कोणाजवळ असते, लिव्हरजवळ असते. मग अजून तो पॅनक्रियाज येते, तो पॅनक्रियाज तो नंतरचा टॉपिक आहे. इन्सुलिन वगैरे वगैरे तो एंडोक्राइन ग्लँडचा टॉपिक आहे, तेव्हा तुम्हाला तिथं अजून समजेल. तर फक्त एवढं लक्षात ठेवा, सर्वाधिक कोलेस्ट्रॉल कोणाकडे असते, लिव्हरकडे असते. त्याच्यानंतर आता एक खूपच जबरदस्त तुम्ही ऐकलं असणार आहे बा की एखादा व्यक्ती खूप दारू पिते, त्यामध्ये लिव्हर कमजोर झाले म्हणते, त्याचे लिव्हर कमजोर झाले. आता कसं होते मग तर पहा, लिव्हरमध्ये असतात कुफर नावाचे सेल असतात. पहा परत सांगतो, लिव्हरमध्ये काही एक प्रकारचे सेल असतात कुफर सेलची आदत कशी माहिती आहे का, की लवकर रिजनरेट होतात. आता जसं आपण काही दारू पिलं किंवा जहर खाल्लं आपण, ठीक आहे, सतत दारूच पकडा, तर दारू पिल्यानं काय होते की त्या कुफर सेल मरतात. म्हणजे सिंपल लक्षात ठेवा की शरीरात काही पण अशी अनवॉन्टेड गोष्ट आली तर ती सर्वप्रथम कुफर सेल त्याला प्रतिसाद देते, आ जाओ म्हणजे इधर आ जाओ, इम्प्युरिटी हो गया आ जाओ, जहर हो गया इधर मेरे पास आ जाओ. आणि त्या जहरला मारण्याचं काम कोण करते, कुफर सेल करते. पण दाव पडते उलटा. आता होते काय पहा की दारू पेली, तर आता थोडी समजा कमी पेली, डेली नसेल पेत, सणातिवाराला पेत असेल तर तो मॅनेज होऊन जाते. पण विषय असा आहे, आता एखादा बेवडं रोजच पेते, आमचं रोजच डेली. आता डेली पेत असेल तर कुफर सेल कधीपर्यंत सहन करणार आहे. मग एक वेळ अशी येते की लिव्हरच्या कुफर सेल संपून जातात आणि त्याच्यामुळे काय होते की लिव्हर कमजोर होते. पण बघा एक सायंटिफिक डाटा सांगतो तुम्हाला की समजा तुम्ही आता बघा तुम्ही पिणारे आहे नाही आहे हे तुमचं तुम्हाला माहीत, पण सांगतो की समजा तुम्ही दारू पित असाल, ठीक आहे, डेली असेल तुमचं, तर कृपा करून कमीत कमी 2 ते 3 दिवसाचं असं रेस्ट घेत जायचं. 5-10 दिवस, एक हप्त्यानंतर नाही का, 2-3 दिवसाचा रेस्ट घेत जायचा. सायंटिफिकली हा प्रूव्ह झाला आहे की जे कुपर सेल आहे ते लवकरच म्हणजे 2-3 दिवसात स्वतःला रिकवर करून टाकतात. मग अजून ठोकसायचं चांगलं, ठीक आहे, अजून प्यायची 1 नंबर. ठीक आहे. असं काय करत, दारू वाईट आहे रे बाबा, ठीक आहे, मोठ्या महापुरुषांनी सांगितलं आहे दारू पिऊ नका, हे नको करू, ते नको करा. ठीक. हां तर आता सत्यशोधक चळवळीत सांगितलं तर दारू पिणे चांगली गोष्ट नाही आहे. ठीक. त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून सांगितलं की दारू पिऊ नका वगैरे वगैरे वगैरे. पण आपले लोक कुठं सुधारते, जाऊ द्या. ठीक आहे. हां कोरोनामध्ये ते इकॉनॉमी म्हणजे काय, अर्थव्यवस्थेचे संरक्षक म्हणलं होते, बरोबर आहे की नाही तेव्हा. हां असो, चला टॉपिकवर राहूया. ओके. हां तर जहर आता सिंपल बघा, दारू पिल्यामुळे काय होते समजा, कोणते सेल नसतात, कुपर सेल. आणि कुपर सेल म्हणजे काय, ते कोणती चुकीची गोष्ट आली तर ते कुपर सेल झेलतात स्वतः. ठीक आहे. हां मय आऊंगी पहिले मय. ओके लक्षात ठेवा. तर आणि तसंच जहर म्हणजे संपर्क बघा, तसंच जहर. तर एखाद्या व्यक्तीला समजा जहर पिलं तर पहिले तर आता समजा तो मेला जहर पिऊन, आता हे कन्फर्म करायचं जेव्हा आपली म्हणजे काय होते, चिरफाड होते, त्या चिरफाडमध्ये पहिल्यांदा लिव्हर चेक केलं जाते आणि लिव्हरमधल्या कोणत्या सेल, कुपर सेल. समजा कुपर सेल नष्ट झाले असतील तर समजून जा त्याने जहर पिऊन त्याचा मरण झालेलं आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. तर जहर किंवा दारू पिल्यामुळे कोणत्या सेल नष्ट होतात, कुपर सेल नष्ट होतात. त्याच्यानंतर बघा भ्रूण अवस्था. आता पहा जनरली काय असते बघा की आपण आपल्या बॉडीमध्ये जे RBC बनतात, RBC म्हणजे रेड ब्लड सेल्स. ठीक आहे. तर रेड ब्लड सेल बनण्यात म्हणजे आता खूप काम आहे, तुम्हाला माहिती आहे RBC काय करतात, ऑक्सिजनचं वहन करतात, विविध ऑर्गन्सपर्यंत ऑक्सिजन पोहोचला पाहिजे, प्रत्येक सेलपर्यंत ऑक्सिजन पोहोचलं पाहिजे, जिम्मेदारी कोणाची असते, RBCची असते. आता RBC जे बनते ते बनते बोन मॅरोमध्ये, म्हणजे सरळ हड्डीच्या अंदर बनते. पण जो भ्रूण म्हणजे पोटामधला बाळ आहे, तर त्याच्यामध्ये हड्डीच्या अंदर बनत नाही, तर त्याच्यामध्ये कोण बनते, लिव्हर बनवते. लक्षात ठेवा. तर किती खतरनाक काम आहे, लक्षात ठेवा. लिव्हर हा काय बनवतो, RBC बनवतो. पण केव्हा, जेव्हा भ्रूण अवस्थेत असेल तेव्हा. त्याच्यानंतर लक्षात ठेवा पित्त बनवते. पित्त काय करते पहा, आपल्या पोटामध्ये जठरमध्ये काय होतं, HCl होतं. HClमुळे काय झालं होतं, अन्न पूर्ण ॲसिडिक झालं होतं. मग ते ॲसिडिक अन्न हे लहान आतड्यामध्ये जाईल, लहान आतड्यांना ॲसिडिक अन्न चालत नाही, मग ते अन्न ॲसिडिक न राहता त्यांना बेसिक करण्याचं काम कोण करते, पित्त करते. तर पित्तामध्ये काय असते पहा, कॉपर, आयरन आणि पोटॅशियम हे असते पित्तामध्ये. पित्ताचा कलर कोणता, हिरवा. कोणामुळे, बिलिवर्डिंगमुळे. तर पित्ताचं काम कोणतं आहे, अन्नाचं ॲसिडीकरण गायब करून त्याला बेसिक बनवणे, अल्कली नेचरचं बनवणे. ते काम कोणाचं आहे, पित्ताचं आहे. ते पित्त देण्याचं काम कोण करते, लिव्हर करते. पित्त स्टोअर कुठं राहते, गॉल ब्लॅडरमध्ये राहते. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा होते काय बघा, हा शेवटचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर तुमचं लिव्हर पण संपलं की जे फॅट असते आपल्या बॉडीमध्ये, आपण जे खातो फॅट, ठीक आहे, तर ते फॅटला ब्रेकडाऊन करते छोट्या पार्ट्समध्ये. तर त्या प्रोसेसला म्हणतात इमल्सिफिकेशन. तर इमल्सिफिकेशन म्हणजे काय की लिव्हरद्वारे म्हणजे कॉम्प्लेक्स फॅटचं म्हणजे ब्रेकडाऊन होऊन कशामध्ये, म्हणजे ब्रेकडाऊन छोट्या याच्यामध्ये, त्या प्रोसेसला म्हणतात इमल्सिफिकेशन. ओके. तर लक्षात ठेवा, ह्या झाल्या आपल्या शरीरातल्या कोणता ग्लँड, एक्झोक्राइन ग्लँड. तर खूप लंबा व्हिडिओ बनला, त्याच्यामुळे जो नेक्स्ट पार्ट आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला. तर थोडंसं लक्षात ठेवायचं. आणि पहा
एंडोक्राईन ग्लँडमध्ये तुम्हाला जास्त नाही आहे एंडोक्राईन ग्लँड, पण पाठांतर होऊन जाईल. ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. आता एक वेळा रिवाईज करून टाकू. आपण सुरुवात कुठून केली होती पहा, तुम्हाला आठवत असेल सेरुमेन ग्लँडपासून, कानापासून. कानामध्ये कोणती ग्लँड? सेरुमेन. ही कोणती ग्लँड आहे रे बाबा? ही कोणती ग्लँड आहे? लॅक्रिमल. ही कोणती ग्लँड आहे? ही कोणती ग्लँड आहे सांगा? मेबोमियन. ठीक आहे. त्याच्यानंतर तैलीय ग्रंथी तुम्हाला माहिती आहे, सांगितलं होतं. स्वीट ग्लँड सांगितल्या होत्या, बरोबर आहे. अशा बऱ्याचशा ग्लँड तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये झालेल्या आहेत. ठीक आहे. होप्स तुम्हाला समजलं असेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.